प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशीच बार्शी टाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान अर्धवट राष्ट्रगीत वाजवण्यात आले आणि या गंभीर बाबीवर जाब विचारला असता तहसीलदार रवींद्र कापशीकर यांनी पत्रकारांशी अत्यंत उद्धट वर्तन करून त्यांचा अवमान केला। या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। काय आहे संपूर्ण प्रकरण? आज 26 जानेवारी रोजी बार्शी टाकळी तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू करण्यात आले, मात्र ते पूर्ण न वाजवता अर्ध्यावरच थांबविण्यात आले। भारतीय ध्वज संहिता आणि प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट नुसार राष्ट्रगीत पूर्ण न होणे हा राष्ट्रगीताचा अवमान मानला जातो। कुठे कळला? बार्शी टाकळी तहसील कार्यालयात आज ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असताना माननीय तहसीलदार साहेबांनी म्हणजे जे राष्ट्रगीत सुरू झालं होतं ते अर्ध्या मतातून सुरू झालं। ते अर्ध्या मतातून सुरू झाल्यावर जे लहान लहान विद्यार्थी त्यांनी सुद्धा अर्ध्या मतातून राष्ट्रगीत सुरू केलं। पंजाब सिंधू पासून जे शब्द आहे तिथून सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर आज 26 जानेवारी असताना आपल्याला ध्वजवंदन करायचं असते, पण त्यांनी स्वातंत्र्य दिवशी जे आपण ध्वजारोहण करतो त्या प्रकारे ध्वजारोहण करून आजचं जे कार्य आहे त्याचा अवमान केलेला आहे। याबाबतची तक्रार देण्यासाठी आम्ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आलो। त्यांना याबाबतचे निवेदन दिले। त्या माननीय पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की याविरुद्ध कारवाई करण्यात यावी। धन्यवाद।